सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेच्या स्वीकृत नगरसेवक पदाची निवडणूक शुक्रवार दिनांक 17 एप्रिल रोजी झाली आहे। मात्र या निवडीवरून राष्ट्रवादीमध्ये मोठ्या प्रमाणावर गटबाजी झाल्याचं दिसून आले आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्षानं स्वीकृत नगरसेवक पदासाठी माझे नाव दिले असताना गटनेते मेनुद्दीन बागवान यांनी पक्षाचा आदेश डावलून अर्थपूर्ण घडामोडी करून माझ्या पक्षाचे सरचिटणीस आमदार शिवाजीराव गर्जे यांनी पाठवलेले पत्र असताना अशोक मासाळे यांची स्वीकृत नगरसेवक पदाची निवड केली आहे। याबाबत गटनेते मेनुद्दीन बागवान यांच्याविरुद्ध पक्षविरोधी कारवाई करावी अशी तक्रार पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि पक्षाच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्याकडे लिखित तक्रार करणार असल्याची माहिती दिगंबर जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे। याबाबत पक्षाकडून त्यांच्या नावाचे पत्र त्यांनी पत्रकारांना दाखवले। यामुळे मिरजेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठ्या प्रमाणावर गटबाजी असल्याचे दिसून येत आहे। स्वीकृत नगरसेवकाच्या निवडी झाल्या, त्यामध्ये प्रदेशाकडून माझ्या नावाचं पत्र आलं होतं। पत्र आलं असताना पण राष्ट्रवादी पक्षाचे गटनेते मेनुद्दीन बागवान यांनी अक्षरशः नगरसेवक पदाची बोली लावून पद दिलेलं आहे। महापालिकेच्या आवारात चर्चा होती की मोठ्या आर्थिक उलाढालीनं माझं नाव छाटलं गेलं आणि त्या ठिकाणी अशोक मासाळे यांचं नाव दिलेलं आहे। स्थानिक सर्व पदाधिकारी वरिष्ठ नेते यांच्या माध्यमातून एकमुखानं माझं नाव वरती पाठवलं होतं व राष्ट्रवादी प्रदेशाकडून माझं नाव आलं होतं। तरीसुद्धा पक्षाचा आदेश डावलून सर्वांचा अपमान करत मेनुद्दीन बागवान यांनी माझं नाव डावलून आर्थिक बोली करून मोठी आर्थिक उचल घेऊन त्यांनी माझं नाव डावलेलं आहे। याची तक्रार मी आता वरिष्ठांकडे आमच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही जिल्हाध्यक्ष, शहर जिल्हाध्यक्ष व ग्रामीण जिल्हाध्यक्ष तसेच नेते संजय काका पाटील आणि सुनील तटकरे प्रदेशाध्यक्ष व सुनेत्रा वहिनी व पार्थ पवार यांच्याकडे करणार आहे की योग्य ती कारवाई मेनुद्दीन बागवानवर झालीच पाहिजे।